तर म्हणताय संपूर्ण जग स्पायडरमॅन बघायला जात असेल तर मी गेलतो मामाच्या गोव्याला जाऊ. ऍक्च्युली ते मामाच्या गावाला जाऊच पाहिजे मूवीचं टायटल, पण ठीक आहे गोव्याला केलंय. तर हा चित्रपट मी बघून आलो आणि लिटरली तुम्हाला सांगू हा चित्रपट मला असं वाटलं की स्ट्रगलच आला. तुम्ही जर सिरीज एन्जॉय केली असेल तर हा मूवी तुम्हाला भरपूर आवडेल. मी गेलेलो आहे संतोष जुवेकर साठी. याचे मी खूप सारे पिक्चर्स बघितलेले मला, कारण मी त्याचा फॅन सुद्धा आहे. आणि बाकीचे कॅरेक्टरची केमिस्ट्री, तिघांची केमिस्ट्री कशी आहे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. आणि जरी स्पायडरमॅन मूवी खूप चालत असला तरी हा मराठीला शोज आलेले आहेत. एकटा स्ट्रगल करतोय मामाच्या गोव्याला जाऊ हा चित्रपट. तर तुम्ही ह्या चित्रपटाला सुद्धा तेवढंच प्रेम द्या जेवढं स्पायडरमॅनला देत आहात. आता जाणून घेऊया या चित्रपटामध्ये मुख्य काय आहे काय. तर मित्रांनो मूवी नॉर्मली असते सगळ्या मित्रांची वगैरे, पण मेन गोष्ट फ्रेंडशिप डे आहे आणि फ्रेंडशिप डेच्या दिवशी तिघा मित्रांची गोष्ट तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार. त्यांची मजा, त्यांची मस्ती केलेला धिंगा. मराठी चित्रपटामध्ये आपण काय बघतो, स्टोरी बघतो, मूवी बघतो, मूवीचं डिरेक्शन बघतो, पण ह्या चित्रपटामध्ये मला इम्प्रेस केलंय मूवीची डिरेक्शनने. कारण की याचं डिरेक्शन खूप आगळं वेगळं आहे. ते तुम्हाला एक वेगळंपणा वाटलं जे मराठी चित्रपटामध्ये, आणि जे दाखवण्याचे प्रयत्न आहे, जे हसवण्याचा प्रयत्न आहे ते सफल होतो. कारण की चित्रपट मी जेव्हा थिएटर्स मध्ये बघितलं तेव्हा नॉर्मल पीपल्स पण खूप, आणि आमचे मामा माझ्याहून फक्त 4 वर्षांनी मोठा आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आमची केमिस्ट्री, आमची फ्रेंडशिप असली भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. त्याच्यावर पूर्ण सिरीज बनू शकते आपण जर विचार केला. माझ्या आणि मामा बच्चे की दोस्ती क्या रहती है मामा, अब अगर वीडियो देख रहे आपको तो पता है क्यों. मैं कमेंट्स में लिख देना मामाजी हाय. कुशाल, संतोष, अभिजित या तिघांची केमिस्ट्री लय भारी आहे मित्रांनो. तरी सुद्धा आणि मामाची जी एंट्री होती त्याच्यामध्ये, मामा कसला घुमवतो, काय कडक दाखवला मित्रांनो. तुम्हाला हा चित्रपट आवडेलच. मोस्टली कॉलेजमधल्या मुलांना हा चित्रपट आवडेल. तर तुम्ही जरी हा चित्रपट ऐकलं नाहीये, प्रमोशन नाहीये मूवीचं, ठीक आहे, पण तुम्ही या चित्रपटात एकदा नक्की ट्राय करू शकता. फुल टाइमपास आणि फुल एन्जॉय करू शकता या मूवीला. मला तर भारी आवडलाय भाऊ. आता जर या गोष्टीचे निगेटिव्ह ऍस्पेक्ट बघितले आपण तर आपण नेहमी या स्टोरीज बघत आलेल्या आहेत, पण मेन कॅरेक्टर चित्रपटाशी जोडून होतो आपल्याला हे 3 मेन कॅरेक्टर. काय म्हणा मित्रांनो, 2026 हे चित्रपटासाठी, मराठी चित्रपटासाठी खरंच खूप भारी आहे. कारण की खूप सारे मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत आहेत. हे बघून मला खूप भारी वाटतंय. आणि मी एकटाच होतो चित्रपट बघायला. हो, नव्हते चित्रपटामध्ये प्रेक्षक, ठीक आहे, हळूहळू येत आहेत, लोक वळतात मराठी चित्रपटांना. हे बघून मला खूप भारी वाटतंय. तुमचं काय मत आहे या चित्रपटाबद्दल? तुम्ही हा चित्रपट पाहिला की नाही मला नक्की सांगा. हा होता माझा शॉर्ट रिव्ह्यू. खूप थोडी घाई, मला जायचं कुठेतरी. हो, नंतर भेटूयात. आज फ्रेंडशिप डे सुद्धा. फ्रेंडशिप डे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. मित्रांसोबत राहा, जगा छान आहे. आणि एक रिव्ह्यू घेताना मला माझे मित्र सुद्धा भेटले, त्यांच्यासोबत झालेल्या गोष्टी ह्या बाबतीत आपण चर्चा करणार आहेत. आज संडे आहे तर फुल डे मित्रांबद्दलच बोलणार आहे. भेटूयात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.